back student in our science lecture. Today's is our topic is the force and pressure, a new chapter, new lesson, very interesting. I hope you enjoy our third lesson, that is the force and pressure. Okay, in previous lecture we discussed about important points related to the health and diseases related to the health. So now today we discuss the force and pressure. In that we discuss about what is mean by force, different types of force, pressure, and different related terms to the pressure, and different parts which is related to the force. Okay, so let us start our today's lecture. So, firstly, the in lesson force, the question arises in your mind definitely force. What is mean by a force? Okay, what is force? In previous standard, we discuss about or we learn you learn about the some terms related to the force. That means different types of the force, the mechanical force, muscular force, then frictional force, gravitational force, etc. Okay, and today what is mean by force? Simply force means physical strength or power. बघा, फोर्स म्हणजे काय रे, तर फोर्स म्हणजे आपण त्याला आपली फिजिकल स्ट्रेंथ किंवा पॉवर असं म्हणू शकतो. एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये काम करण्यासाठी असलेली त्याची क्षमता असेल, शक्ती असेल, त्याला आपण फोर्स असं म्हणू शकतो. आपण थोडक्यात जर डेफिनेशन करायची झाली तर फिजिकल स्ट्रेंथ ऑर द पॉवर इज कॉल्ड द फोर्स. ओके, मग देर आर डिफरंट काइंड्स ऑफ फोर्स. ओके, the scientist Newton say that a stationary object on which no force is acting remains stationary. An object in a motion continues to move with the same speed and direction when no force is acting on that object. That means for applying a force the energy is necessary. एनी काइंड ऑफ एनर्जी इज नेसेसरी, आणि त्यानंतरच तो ऑब्जेक्ट काय होतो रे, मूव्ह होतो किंवा स्टेबल स्टेटमध्ये जातो. ठीक आहे, मग आता आपण फोर्स म्हणजे काय पाहिलं, तर फोर्स इज अ फिजिकल स्ट्रेंथ और पॉवर. या फोर्समध्ये कोणत्या टर्म्स ॲक्च्युअलमध्ये येतात, तर बघा फॉर एक्झाम्पल इन दिस पिक्चर, या पिक्चरमध्ये बघा तर पुश कोण करते, इथं पुलिंग करताना दिसतंय, पुश करताना दिसतंय, म्हणजे कोणी ओढतंय कोणी ढकलतंय. ओके, सो पुश आणि पुल या दोन्हीही क्रिया करताना इथे या व्यक्तीला, या मुलांना स्वतःच्या बॉडीतला काय लावावा लागला आहे रे, फोर्स. दॅट मीन्स बॉडीमध्ये त्यांच्या जेवढी स्ट्रेंथ आहे, पॉवर आहे, ती त्यांना इथं अप्लाय करावी लागलेली आहे, त्यालाच आपण फोर्स असं म्हणतोय. ओके, सो देर आर सो मेनी डिफरंट काइंड ऑफ फोर्स और डिफरंट टाइप्स ऑफ फोर्स. फॉर एक्झाम्पल हियर द मस्क्युलर फोर्स. बघा इथं काय करतोय रे, हा जो मुलगा आहे किंवा व्यक्ती आहे तो काय करतोय रे, लिफ्ट केलेला आहे, त्याला आपण बघा लिफ्टिंग असं म्हटलं जातं. किंवा इथं बघा काय करतोय हा मुलगा, तर पाणी काढतोय, आणि इथं काय करतोय रे, तर तो खेळतोय. या सर्व क्रियांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या आपल्या बॉडी ऑर्गनचा यूज झालेला आहे. फॉर एक्झाम्पल इफ यू कन्सिडर द पुलिंग, पुलिंगमध्ये बघा ते कशाने त्यांनी पकडलेले रे ती दोरी, तर ओढता येते, म्हणजे त्यांनी तिथं मसल्सचा वापर केलेला आहे, हँड्सचा वापर केलेला आहे, म्हणजे इथं आला तो मस्क्युलर फोर्स. इथे सुद्धा बघा पुश केलेला आहे, कशाद्वारे पुश केलेला आहे, तर हाताद्वारे. दॅट मीन्स विथ द हेल्प ऑफ हँड्स, आणि हँड्समध्ये काय आहे तर मसल्स आहेत, आणि द फोर्स अप्लाइड बाय मसल, दॅट फोर्स इज कॉल्ड द मस्क्युलर फोर्स. असा फोर्स की तो आपल्या शरीरातल्या मांसपेशींद्वारे लावला जातो बाहेरच्या ऑब्जेक्टवरती, त्याला मस्क्युलर फोर्स असं म्हणतात. इन इंग्लिश द फोर्स अप्लाइड ड्यू टू मसल is called muscular force. In both this situation, that is the pulling and pushing, here the muscular force is applied in that object, in a given object. Okay, इथं सुद्धा बघा पुश किंवा पुल केलेलं जातं. इथं सुद्धा ते दोघंही व्यक्ती आहे ते हाताने ओढतायत, एक पुश करतोय एक पुल करतोय.
एक काय करतोय पुश ढकलतोय आणि एक काय करतोय पुल करतोय ओढतोय. इन बोथ दिस टेक्निक पुशिंग अँड पुलिंग मस्क्युलर फोर्स इज नेसेसरी टू वर्क डन. ते काम होण्यासाठी ते ऑब्जेक्ट मूव्ह होण्यासाठी इथं मस्क्युलर फोर्सची गरज आहे. दॅट मीन्स बघा विदाउट फोर्स कोणतंच काम आपण करू शकत नाही. फक्त हेच नाही तर इतर कामे सुद्धा आपण विदाउट फोर्स करू शकत नाहीत. वर्कडन होण्यासाठी कार्य पूर्ण होण्यासाठी आपल्याला तिथं त्या ऑब्जेक्टवरती कोणता ना कोणता फोर्स एनर्जी स्ट्रेंथ लावावीच लागते, अदरवाईज ते काम होणार नाहीये. फॉर एक्झाम्पल मस्क्युलर फोर्स आपण पाहिलं, अगदी त्याच पद्धतीनं मेकॅनिकल फोर्स. In previous lecture in previous standard you learn about the mechanical force. What is mean by mechanical force? Simply फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मशीन. मशीनद्वारे जो फोर्स अप्लाय केला जातो त्याला मेकॅनिकल फोर्स असं म्हटलं जातं. मग कोणत्याही मशीन्स असू द्या, त्या मशीनद्वारे फॉर एक्झाम्पल मिक्सर, आपल्या घरामध्ये मिक्सर आहे, आपण काय करतो रे त्या मिक्सरद्वारे घरामध्ये ग्राइंडिंग करतो. ओके, दॅट मीन्स इट इज अ वन टाइप ऑफ अ मशीन अँड विथ द हेल्प ऑफ दॅट मशीन वर्क इज डन. देअरफॉर दिस इज अ टाइप ऑफ अ मेकॅनिकल फोर्स. That machine is an example of a mechanical technique or a mechanical instrument. आणि अशा मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंटद्वारे जो फोर्स अप्लाय केला जातो त्याला मेकॅनिकल फोर्स असं म्हटलं जातं. याची खूप सारी एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती आहेत, जे तुम्ही 6वी 7वी मध्ये लर्न केलेलं आहे. आपल्याला फक्त या लेसनमध्ये याचा ॲडव्हान्स पुढचा भाग आहे. ओके, सो देन थर्ड फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय रे, तर फ्रिक्शनल फोर्स म्हणजे असा फोर्स की तो दोन ऑब्जेक्टमध्ये घर्षणाने निर्माण होतो. फ्रिक्शन या शब्दाचा अर्थ होतो घर्षण. टू ऑब्जेक्ट रब्स विथ इच अदर. रबिंग म्हणजे काय करणं, घासणं. दोन ऑब्जेक्ट एकमेकांवरती जेव्हा रब होतात, घासले जातात, त्यामुळे जो फोर्स डेव्हलप होतो त्याला फ्रिक्शनल फोर्स असं म्हटलं जातं. आता इथं मुलगा काय करतोय, स्केट खेळतोय. बघा या स्केटचे जे व्हील्स आहेत आणि जो अर्थचा खालचा जो पोर्शन आहे सॉइलचा फ्लोअरचा, त्याच्यामध्ये काय होतंय रे, तर फ्रिक्शन होतंय की नाही, ते दोघंही एकमेकांना टच करतायत, ऍक्च्युअली कॉन्टॅक्ट येतोय ह्या दोघांचा, आहे की नाही. इथं पण बघा, इथं हे दोन्ही स्टेटमध्ये मस्क्युलर फोर्स अप्लाय होते. म्हणजे जर या व्यक्तीला हा जो ऑब्जेक्ट आहे, फॉर एक्झाम्पल हे कबर्ड आहे किंवा इथं कबर्ड आहे, हे पुश करायचं असेल तर त्याला स्पर्श करावा लागत आहे. त्या दोघांचाही दोन्ही ऑब्जेक्टचा कॉन्टॅक्ट येतोय, आहे की नाही. म्हणजे बघा पुशिंग करताना सुद्धा आपल्याला त्या ऑब्जेक्टचा आणि त्या व्यक्तीचा कॉन्टॅक्ट येतोय. पुलिंग करताना सुद्धा येतोय. मस्क्युलर फोर्समध्ये सुद्धा येतोय. मेकॅनिकल फोर्समध्ये सुद्धा दोन्ही ऑब्जेक्टचा कॉन्टॅक्ट येतोय. आता दोन्ही ऑब्जेक्ट कोणते रे, फॉर एक्झाम्पल if you consider the frictional force, in the frictional force the first object is a skeleton and the second one is our सॉइल लेअर. हा जो मुलगा खेळतोय तो जो सपोज फ्लोअरचा रिजन असेल किंवा सॉइल रिजन असेल, तो जो भाग आहे त्याचं आणि त्या व्हीलचं काय होणार आहे, फ्रिक्शन होणार आहे. म्हणजे दोन ऑब्जेक्ट झाले की नाही, एक झाला व्हील, दुसरा झाला ज्याच्यावरती तो खेळतोय तो ऑब्जेक्ट, वेदर इट इज सॉइल लेअर और इट इज अ फ्लोअर लेअर, स्टाईल्स वगैरे त्या असू शकतात. मग ते दोन्ही ऑब्जेक्टचा एकमेकांशी संबंध आला, कॉन्टॅक्ट आला आणि म्हणून तो फोर्स डेव्हलप झाला. ठीक आहे, दॅट मीन्स असे खूप सारे फोर्स आहेत की ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर होतात. अशा फोर्सलाच मग काय म्हटलं जातं रे, कॉन्टॅक्ट फोर्स. आपण ते पुढे बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर महत्त्वाचं जे बघायचं आहे, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोर्स. फोर्स म्हणजे काय आपण पाहिलं, किंवा फोर्स कशा प्रकारचा असतो आपण बेसिक थोडीफार माहिती पाहिली. पण फोर्सच्या ॲक्च्युअल कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तर बघा फिजिकल फोर्स आर ड्यू टू द इंटरॅक्शन ऑफ ॲट लिस्ट टू ऑब्जेक्ट. बघा फोर्स डेव्हलप होण्यासाठी कमीत कमी दोन ऑब्जेक्टची गरज असते. इफ यू कन्सिडर अगेन दिस टू एक्झाम्पल्स, दोन ऑब्जेक्ट आहेत की नाही, एक झाला हे कबर्ड आणि दुसरा तो व्यक्ती फोर्स अप्लाय करतोय. म्हणजे ह्या दोघांमध्ये दोघंही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले आणि त्यांनी फोर्स तिथे अप्लाय केला. जर नुसतंच कपाट आहे, कपाटाकडे आपण बघतोय की कपाट मूव्ह व्हायला पाहिजे, कबर्ड इथून दुसरीकडे गेलं पाहिजे, तर ते जाऊ शकत नाही. जर आपण एक्सटर्नली त्याला फोर्सच अप्लाय केला नाही
तर ते आहे त्या स्टेशनरी स्टेटमध्ये तिथेच राहणार आहे. त्यामुळं प्रत्येक गोष्ट करण्यासाठी आपल्याला फोर्सची गरज असते, पण फोर्स अप्लाय करण्यासाठी किंवा तिथं लागू होण्यासाठी ॲट लिस्ट कमीत कमी तिथं 2 ऑब्जेक्ट असणं गरजेचे असते. त्यानंतर इट मे चेंज द स्टेट ऑफ मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. बघा, फोर्स अप्लाय झाल्यानंतर बऱ्याचदा ऑब्जेक्टची मोशन चेंज होते. कधी कधी तो मोशनमध्ये असेल तर स्टेशनरी होतो, कधी स्टेशनरी स्टेटमध्ये असेल तर मोशनमध्ये जातो, डिरेक्शन चेंज होते. आता स्टेशनरी म्हणजे काय? स्थिर, ज्याला कोणतीही मोशन नाहीये. घरामध्ये बंद असलेला फॅन स्टेशनरी स्टेटमध्ये जेव्हा आपण चालू करतो तेव्हा तो मोशनमध्ये जातो, सर्क्युलर मोशनमध्ये. ओके, सो इट मे चेंज द शेप ऑफ ॲन ऑब्जेक्ट. कधी कधी फोर्स अप्लाय केल्यानंतर ऑब्जेक्टचा शेप सुद्धा चेंज होऊ शकतो. अँड लास्ट पॉइंट, फोर्स अप्लाइड ऑन ॲन ऑब्जेक्ट इन द सेम डिरेक्शन ॲट वन अनदर अँड रिझल्टंट इज द सेम डिरेक्शन. ओके, म्हणजे काय होतंय रे? तर बघा, काय होतंय म्हणजे, तर फोर्स अप्लाय करण्यासाठी पहिली गोष्ट 2 ऑब्जेक्टची गरज आहे. त्यानंतर फोर्स अप्लाय झाल्यानंतर ऑब्जेक्टची मोशन, डिरेक्शन, शेप सुद्धा चेंज होऊ शकतो. अँड लास्ट वन is the force applied on the object in the same direction at one another and resultant is the same direction. Okay, these are the some characteristic of the force. तुम्हाला माहिती असाव्यात म्हणून मी दिलेले आहेत. पण ॲक्च्युअली आजच्या लेक्चरला आपण जे पाहायचं आहे ते म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स अँड द नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. द 2 मेन टाइप्स ऑफ फोर्स. द फर्स्ट वन इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स अँड सेकंड वन इज अ कॉन्टॅक्ट फोर्स. देन व्हॉट इज मीन बाय कॉन्टॅक्ट अँड व्हॉट इज मीन बाय नॉन कॉन्टॅक्ट फोर्स? सिम्पली बघा, नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे, लपलेला आहे. नॉन म्हणजे नसणं आणि कॉन्टॅक्ट म्हणजे एकमेकांशी संबंध, आणि फोर्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे असा फोर्स. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर असा फोर्स की तो एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आला नाही ऑब्जेक्ट तरी सुद्धा होतो. ॲक्च्युअल डेफिनेशन इज फोर्स डेव्हलप विदाउट कॉन्टॅक्ट ऑफ 2 ऑब्जेक्ट्स. फोर्स डेव्हलप होतो 2 ऑब्जेक्ट्समध्ये. कधी कधी ते 2 पेक्षा जास्तही असू शकतात. कधी डेव्हलप होतो? की जेव्हा ते ऑब्जेक्ट एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले नाहीत तरी. दॅट मीन्स विदाउट कॉन्टॅक्ट. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल सोपं करून सांगते मी. कोकोनट फॉलिंग फ्रॉम द कोकोनट ट्री. कोकोनटच्या झाडापासून, ट्रीपासून कोकोनट खाली पडतोय. ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये एक विशिष्ट प्रकारचा फोर्स इथं लागलेला आहे. अँड द नेम ऑफ दॅट फोर्स, ऑल ऑफ यू नो अबाउट दॅट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे याच्यामध्ये फोर्स तर अप्लाय होतोय पण ऑब्जेक्ट दोघांच्या एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाहीत, म्हणून त्याला म्हणायचं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता इथं ऑब्जेक्ट कोणते? 2. एक आहे आपला कोकोनट की जो ट्रीच्या एकदम कुठं आहे? अप्पर रिजनला आहे, वरती आहे. आणि दुसरा जो पार्ट आहे किंवा ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करू शकतो की आपली जमीन आहे की जिथं तो पडणार आहे, सॉइलचा लेअर आहे. मग हे दोघंही एकमेकांपासून खूप अंतरावरती आहेत. यांना एकमेकांकडे पुलिंग हे करू शकत नाहीत कारण तसे त्यांच्याकडे ऑर्गन्स नाही आहेत. मग काय होतंय रे? तरी सुद्धा नारळ जो आहे, कोकोनट जो आहे, तो आपोआप खाली येतो कारण त्याच्यामध्ये एक फोर्स आहे. वन नॉन कॉन्टॅक्ट फोर्स इज डेव्हलप, विदाउट कॉन्टॅक्ट फोर्स इज डेव्हलप, अँड नेम ऑफ दॅट फोर्स इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, सो फोर्स डेव्हलप बिटवीन 2 ऑब्जेक्ट विदाउट कॉन्टॅक्ट. विदाउट कॉन्टॅक्टमुळे जो फोर्स डेव्हलप होतो त्याला म्हणायचं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. वेल नोन एक्झाम्पल्स ऑफ द नॉन कॉन्टॅक्ट फोर्स इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड एक्झाम्पल इज अ कोकोनट फॉलिंग फ्रॉम द कोकोनट ट्री. नॉट ओनली कोकोनट बट ऑल्सो अदर फ्रूट्स आर ऑल्सो फॉल्स फ्रॉम देअर ट्री. त्यांच्या झाडावरनं ती फळं खाली पडतात. मँगो असेल, चिक्कू असेल किंवा कोणतीही असू द्यात, की कोणताही ऑब्जेक्ट वरून खाली पडतो तो हिडन फोर्स आहे. नेम ऑफ दॅट हिडन फोर्स इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड इट इज अ टाइप ऑफ अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. रिमेंबर दॅट. देन नेक्स्ट वन, द आयर्न नेल्स गेट अट्रॅक्टेड टुवर्ड द मॅग्नेट. बघा, या पिक्चरमध्ये आयर्न नेल्स दाखवलेले आहेत आणि ते मॅग्नेट हा जो आहे हॉर्सशू मॅग्नेट आहे. हॉर्सशू मॅग्नेट पासून ते दूर ठेवलेले आहेत. द नेल्स आर फार अवे फ्रॉम मॅग्नेट बट स्टील द नेल गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड द मॅग्नेट.
Then how it is happen? Because the presence of hidden force, that is the non-contact force, and name of that non-contact force is a magnetic force. ओके, त्या फोर्सचं नाव काय आहे? मॅग्नेटिक फोर्स. बघा अतिशय सोपं आहे, तुम्ही घरी करून बघू शकता की नेल्स घेतलेत, खिळे घेतलेले आहेत आणि खूप लांब म्हणजे बऱ्यापैकी लांब आहेत ते, तरी सुद्धा ते मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात. कशामुळे रे? तर त्यांच्यामध्ये काय आहे तर मॅग्नेटिक फोर्स आहे. म्हणजे मॅग्नेटिक फोर्स सुद्धा असा फोर्स आहे की तो फोर्स दोन ऑब्जेक्ट एकमेकांच्या संपर्कात आले नाहीत तरी पण तिथे अप्लाय होतो. अगदी त्याच पद्धतीने बघा, when a comb gets rubbed against hair, a small piece of the paper kept on a table get attract to the comb. बघा तुम्ही हे पाहिलं असेल, केलं असेल तुम्ही, हे आपण लहानपणी हा प्रयोग करतो बघा की स्केल असेल किंवा कोंब कंगवा असेल तो डोक्याला आपण हेअर्सला आपल्या रब करतो आणि खाली जे पेपरचे रॅपर्स ठेवलेले असतात त्याला ते अट्रॅक्ट करतो. बघा हे पेपर्सचे रॅपर्स कुठे आहेत आणि कोंब कुठे, ह्या दोघांमध्ये डिस्टन्स आहे की नाही, तरी सुद्धा या कोंबकडं किंवा स्केल असेल प्लॅस्टिकची त्याच्याकडं ते पेपर्स अट्रॅक्ट होतात ड्यू टू द नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, अँड नेम ऑफ दॅट फोर्स इज अ इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज डेव्हलप ऑन दॅट कोंब. का रे? कारण तिथं थोड्या वेळासाठी तो इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज डेव्हलप होतो आणि त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्या चार्जमुळे डेव्हलप होतो आणि त्यामुळे ते कागदाचे रॅपर्स त्या कोंबकडं त्या स्केलकडं अट्रॅक्ट होतात. पण तुम्ही आता हे तीनही एक्झाम्पल आपण पाहिली, तीनही एक्झाम्पल अभ्यासल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की दोन्ही ऑब्जेक्टमध्ये जरी संबंध आला नाही, कॉन्टॅक्ट आला नाही, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये जो फोर्स डेव्हलप होतोय त्याला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतात. आय अगेन द रिपीट ऑफ डेफिनेशन ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. Force developed without contact between the two objects is called non-contact force. Types: magnetic force, gravitational force, electrostatic force. ओके, आणि एक्झाम्पल्स आपण आत्ताच पाहिलेली आहेत. नेल्स असतील, कोकोनट फॉलिंग फ्रॉम ट्री असे, किंवा कोम गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स द wrappers or the wrappers get attracted towards the comb, the electrostatic charge, due to the electrostatic charge. ओके, अगदी याच्या विरुद्ध जो फोर्स आहे बघा तो आहे कॉन्टॅक्ट फोर्स. आता पिक्चरमध्ये पाहिल्यानंतर तुमच्या एक्झॅक्टली लक्षात येईल की व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन द कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ओके, सो बघा in that picture boys push some object, इथं पुल करतोय, इथं पण पुश करतोय, पुल करतोय. या दोनही, एक आहे हा आपला सपोज आहे रॉड आहे किंवा आपण ऑब्जेक्ट आहे फर्स्ट ऑब्जेक्ट, आणि हा काय करतोय रे, याला इथून तो पुश करायचा आहे. मग त्याला काय करावं लागतंय तर स्वतःच्या शरीरातला फोर्स लावावा लागतोय, मस्क्युलर फोर्स. म्हणजे याने या ऑब्जेक्टला याचा आणि म्हणजे त्या बॉयचा आणि त्या ऑब्जेक्टचा ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट आलेला आहे, म्हणून तिथं कोणता फोर्स डेव्हलप झाला? कॉन्टॅक्ट फोर्स. मग इथंही तेच आहे, पुलिंग करण्यासाठी सुद्धा त्याला त्या ऑब्जेक्टला धरावं लागलेलं आहे. पुशिंग असेल, पुलिंग असेल, लिफ्टिंग असेल, हे सर्व जे करत असतो आपण फोर्स लावत असतो त्याच्यामध्ये ॲक्च्युअली दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांशी कॉन्टॅक्ट येतो आणि त्या कॉन्टॅक्टमधून जो फोर्स डेव्हलप होतो त्याला म्हटलं जातं कॉन्टॅक्ट फोर्स. सो डेफिनेशन ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स: अ फोर्स डेव्हलप ड्यू टू द कॉन्टॅक्ट बिटवीन द टू ऑब्जेक्ट ऑर द मोर दॅन टू ऑब्जेक्ट. दोन किंवा दोनपेक्षा जास्त ऑब्जेक्ट्समध्ये कॉन्टॅक्ट झाल्यामुळे जो फोर्स डेव्हलप होतो त्याला म्हटलं जातं कॉन्टॅक्ट फोर्स. फॉर एक्झाम्पल, अ कार मूव्स इन अ फॉरवर्ड डिरेक्शन when man applies force from behind. बघा, कार आहे, कार चालवतोय एखादा व्यक्ती आणि तो फोर्स अप्लाय करतोय, कार काय होणार आहे? थांबणार आहे. पण इथं काय झालेलं आहे? कारचा आणि त्या व्यक्तीचा ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट आलेला आहे. किंवा डॉग जो आहे, डॉगला एखादा काय करतोय, त्याचा मास्टर आहे तो ओढतोय, तो पुढे जातोय म्हणून पुल करतोय त्याला, म्हणजे तिथं पण त्या डॉगचे जो मास्टर आहे आणि डॉग आहे त्याच्यामध्ये काय आला रे? कॉन्टॅक्ट आला. दॅट इज मस्क्युलर फोर्स तिथं पुन्हा आला. त्यानंतर पुशिंग आणि पुलिंग तुम्हाला माहिती आहे. त्याच पद्धतीनं जर एखादा मुलगा फुटबॉल खेळतोय, अ बॉय प्लेइंग अ फुटबॉल इज किकिंग द बॉल अवे, तर तो काय करतो रे? बॉल आहे आणि आपल्याला फुटबॉल खेळायचा आहे. आपण म्हणू शकत नाही की आता आपण नुसतं त्याच्याकडे पाहून आपण फुटबॉल खेळू शकत नाही, तर ॲक्च्युली आपल्याला आपल्या लेग्सने किक मारावी लागेल.
जेव्हा आपण किकिंग करू तेव्हाच तो फुटबॉल मूव्ह होणार आहे. म्हणजे तिथं काय झालं रे, फुटबॉल आणि आपल्या लेग्समध्ये कॉन्टॅक्ट आला, म्हणून तिथं जो फोर्स डेव्हलप झाला त्याला म्हटलं जातं कॉन्टॅक्ट फोर्स. तर लक्षात ठेवा, खूप सोपं आहे. नॉन कॉन्टॅक्ट फोर्समध्ये कॉन्टॅक्ट होत नाही दोन ऑब्जेक्टचा, आणि कॉन्टॅक्ट फोर्समध्ये दोन ऑब्जेक्टचा ॲक्च्युली कॉन्टॅक्ट येतो. सो डेफिनेशन ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स: अ फोर्स डेव्हलप ड्यू टू द कॉन्टॅक्ट बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड कॉन्टॅक्ट फोर्स. फॉर एक्झाम्पल, muscular force, then frictional force, mechanical force are the some example of contact force. And exactly opposite to the contact force is a non-contact force. The force developed without the contact between the two or more than two objects. असा फोर्स की तो डेव्हलप होतो जरी ते ऑब्जेक्ट एकमेकांच्या संपर्कात आले नाहीत तरी सुद्धा तिथं फोर्स डेव्हलप होतोय, त्याला म्हटलं जातं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ठीक आहे. सो स्टुडंट, इन टुडेज लेक्चर वी लर्न अबाउट द फोर्स अँड द डिफरंट टाइप्स, mostly two types, that is the contact force and non-contact force. I hope you understand about the contact force and non-contact force. The rest of the part we will discuss in next lecture. So thank you, bye bye, keep smile always, have a good day.